थंडी चालू झाली आहे आणि आतापर्यंत जर तुम्ही गाजरचा हलवा नाही बनवला तर या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा। हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे। नमस्कार, आलिशान स्वाद अँड ब्लॉग्समध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे। आजकाल मार्केटमध्ये असे लाल कलरचे गाजर खूप अवेलेबल आहेत, तर याच कलरचे गाजर तुम्हाला घ्यायचे आहेत गाजरचा हलवा बनवण्यासाठी। तर गाजर जे आहेत ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि वरची साल काढून घ्यायची आहे। तर गाजर जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित दोन्ही बाजूने कापून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित खिसता येतील। तर आपल्याला हे गाजर जे आहे ते तुमच्याकडे जे कोणती खिसणी अवेलेबल असेल त्याच्याने खिसून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी आता हे गाजर जे आहेत ते सगळे खिसून घेणार आहे। गाजर खिसून झाल्यावर सर्वात आधी आपल्याला कढई तापून घ्यायची आहे, त्यामध्ये तूप घालायचं आहे। तूप इथे मी 2 चम्मच घेतलेला आहे। नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं तूप आपल्याला घ्यायचं आहे। इथे तेलाचा वापर अजिबात करायचा नाही, नाहीतर आपला जो हलवा आहे त्याला टेस्ट नाही येणार। तर आता इथे मी 2 चम्मच तूप घालून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला आधी ड्रायफ्रुट्स जे आहेत ते घालून तर ड्रायफ्रुट्स जे आहेत ते मी काजू बदाम घेतलेले आहेत आणि त्याला मधनं असे बारीक काप करून घ्यायचे आहेत, म्हणजे ते अख्खे राहतील। तुम्हाला हवं तर तुम्ही आत कुटून सुद्धा घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये ग्राइंड करून सुद्धा घेऊ शकता, पण मोठे मोठे तुकडे असतील तरच ते छान लागतात। तर ड्रायफ्रूट जे आहेत ते आपल्याला तुपावरती परतून घ्यायचे आहेत आणि छान गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे। तर तुम्ही ते बघू शकता, असा छान गोल्डन रंग आलेला आहे। आता आपण यामध्ये बाकीचे साहित्य ॲड करणार आहोत। आता यामध्ये मी किसलेला गाजर ॲड करणार आहे। तर गाजर जो आहे तो आपण टाकून घेतलेला आहे आणि छान आता आपल्याला गाजर जो आहे तो ड्रायफ्रुट्स आणि तुपामध्ये परतून घ्यायचा आहे। तर आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। तुपाची जी टेस्ट आहे ती आपल्या हलव्यामध्ये चांगली मुरली पाहिजे, त्यामुळे चांगल्या तुपावरती परतून घ्यायचं आहे। तर 1 मिनिट आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे। 2 मिनिटं आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे। वाफेवरती जो आपला गाजर आहे ते शिजलं पाहिजे। तर 2 मिनिटांनंतर आपण झाकण उघडून बघूया। तर आपले गाजर जे आहेत ते व्यवस्थित शिजलेले आहेत। आता यामध्ये आपण बाकीचे साहित्य घालून घेणार आहोत। तर सर्वात आधी इथे मी दूध घालणार आहे। दूध तुम्हाला 1 ग्लास घ्यायचा आहे, त्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी सुद्धा ॲड करू शकता। तर यामध्ये मी दूध घातलं आहे फक्त, आणि आता चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला गाजर जे आहे ते व्यवस्थित दुधामध्ये शिजवून घ्यायचं आहे। तर थोड्या वेळासाठी आपण परत झाकण लावून ठेवून देऊया आणि 2 मिनिटं परत आपल्याला हे झाकण काढून बघायचं आहे। आपला गाजर जे आहे ते छान शिजलं पाहिजे दुधामध्ये। तर 2 मिनिटांनंतर झाकण काढून आपल्याला बघायचं आहे आणि गाजर जे आहे ते आपलं ऑलमोस्ट आता शिजलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला बाकीचे साहित्य सुद्धा घालून घ्यायचे आहे। मी इथे गुळाचा वापर करणार आहे। तर गूळ जे आहे ते मी मायक्रोवेव्हमध्ये गरम करून घेतलेलं आहे। तुम्ही हवं तर साखर सुद्धा ॲड करू शकता। तर आता मी इथे गूळ घालून घेणार आहे। तुम्ही हवं तर या स्टेजला तुम्ही इलायची पावडर, वेलची पावडर सुद्धा ॲड करू शकता, पण मला ते आवडत नाही म्हणून मी ॲड नाही करत। मला जो गाजरचा ओरिजिनल टेस्ट आहे तोच आवडतो। तुम्हाला हवं तर तुम्ही ॲड करू शकता। तर आता हे साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे दूध जे आहे ते आपल्याला झाकण न लावता पूर्णपणे आटून घ्यायचं आहे।
तर तुम्ही बघू शकता दूध जे आहे ते पूर्ण आटलेलं आहे आणि आपला हलवा जो आहे तो रेडी झालेला आहे। तर आता हा हलवा जो आहे तो आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर आता मी हा हलवा जो आहे तो सर्विंग बाउलमध्ये काढून घेते आणि त्यावरती काजू बदामचे काप तुम्ही लावू शकता। तर अशा प्रकारे आपला कमी वेळामध्ये बनणारा टेस्टीचा गाजरचा हलवा रेडी आहे। व्हिडिओ आवडल्यास तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि ज्याने चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशाच एका पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।